हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे आपल्या आईचा बर्थडे. म्हणजे आज नाहीये बर्थडे, उद्या. आज आहे 31 तारीख, उद्या 1 जून. आणि ज्यांना माहिती जुन्या नाही का आपली जी जनरेशन आहे मागची, जी आई वडिलांची, त्यांचा बर्थडे तर खरं कोणाला माहित नसतो. त्यामुळे सगळ्यांचा 1 जूनलाच बर्थडे असतो. तर मदरचा उद्या बर्थडे, तर त्यासाठी मी एक नाही का असा थॉट आला मला डोक्यात, नाही का. अच्छा, तर हा ब्लॉग बघत राहावा तर तुम्हाला कळेल की बर्थडे हा कसा करावा. तर आजच सुरुवात करतो. आज शनिवार आहे, 31 तारीख आहे. तर आता चाललो आपण मदर एक छोटस गिफ्ट घ्यायला. तर चला ब्लॉग एंड पर्यंत बघा, लय भारी होणार आहे. आणि त्यात तुम्हाला हे पण कळणार आहे बर्थडे हा कसा करावा. ठीक आहे. आणि हा मला एक गोष्ट सांगा की मी जे करतोय, पण तुम्ही पण मला सजेशन मध्ये कमेंट मध्ये सांगा की अजून पण काय बेस्ट होऊ शकतं. म्हणजे झाल्यानंतर ब्लॉग येईलच, पण तरी सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी ते पण ऍडिशनल करत. त्यामुळे ब्लॉग एंड पर्यंत बघा. शेवटी उन्हातानाचं मी पोचलो गोडाऊनला. आणि गोडाऊन बघितलं, एवढं मोठं बाबो. भाऊनी एवढी व्हरायटी दाखवली. अरे मेरा दिमाग चेक करा रहा है बाय. आता माझ्या ड्रेसवरती मी कानातले मॅचिंग घ्यायला आलोय. मग आता डोकं बुंगले गाईज अक्षरशः. कुठले घेतले पाहिजे. उसके बाद मैंने लिए थोबाड़े के मास्क. उसके आगे है और एक टास्क. कृपया टास्क जानने के लिए जुड़े रहिए. चलो भाई का बर्थडे, 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 भाई का बर्थडे गाइस, भाई का बर्थडे आज. भाई का गिफ्ट, प्री का बर्थडे गिफ्ट, प्री बर्थडे गिफ्ट. पैसा ला. अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. भाई का बर्थडे, वंदना. तुला म्हणलं होतं मला काय नाही, मला बर्थडेच आवडत नाही करायला. हे तो लेटेस्ट न्यूज है. मला बर्थडे करायचं नाही. हे बघ बर्थडे केला नाही, तू का बर्थडे करतो माझा. भाई का बर्थडे, का बर्थडे करतो सांग. मेरा मर्जी. आतापर्यंत माझा बर्थडे कुणीच नाही केला. हा ना, पोरग फक्त करत राहत सारखं बर्थडे. बर, फक्त बर्थडेच करतो का. हा बर्थडे करतो. अजून काय काय असतं की त्यांना माहिती की सगळं असतं की. हा पण गिफ्टची काय गरज नव्हती का. सगळं आहे, सगळे होय. ठीक आहे. बघू तरी मी काय. ये दोगला आदमी है, हम इसकी बात पर भरोसा नहीं कर सकते. आताच तर बोलली सगळे. काय आणलं जाऊन म्हणलं तरी आणलं ना. काय आणलं बघावं लागेल. भाई का बर्थडे. किती पैसे घालवले. 10 रुपया, 10 रुपया, 10 रुपया रुपया घालवलेले आहे मी पॅकिंगला. आणि गिफ्टला घालवले आहे ते मी सांगणार नाही, नाहीतर सारी उम्र में जो कर लय चूप आहे मला. लय पैसे घालवले की माघार देऊन येत असते. तुला माहिती आम्हाला हमेशा काय बोल, हमेशा नाही. हे घालायचंय, उद्या जायचंय आपल्याला गायच. लय मजा, पूर्ण दिवस फुल मजाच मजा. उद्या बर्थडे. पेशंट बरोबर गायचं 1 दिवस आधीच आजारी पडलेला आहे. आजारी इन दी सेन्स त्याची पचनक्रिया खराब झालेली आहे. त्याला जेवणच जाईना. जेवण जात नाही, काय नाही, मला लय त्रास होतो. काय फेस मास्क मला कशाला रे. काय त्याच्यावरती हे घेतलं कानातले जे मॅच होईल ड्रेसवर. फेस मास्क वर असलं घालायला काय आलं त्याला. असलं काय नाही, 1 दिवस घालू आपण. आता काय करा. मॉइश्चरायझर आहे ते. काय मॉइश्चरायझर घ्यायची. तेच असेल. काय येते मॉइश्चरायझर म्हणलं होतं त्याला, पण हे काय आहे. हायड्रेटेड ग्लो. अरे काय दिलंय नाल्यांनी काय. ड्रेस बघ कसा आहे पहिले, बाकी जाऊ दे. कसा आहे पैसे काय घालूस त्यात. फुकाटे आपल्याला. फुकाटे फुकाट. हा ड्रेस खोल ना पूर्ण. एवढा मोठा ड्रेस आहे. डबल एक्सेल साईज लगेच होईल चेंज. तर आता घालून बघ, आपल्याला उद्या घालायचं. डबल एक्सेल आहे.
कळतंय. एक्सेल आणू का मग? लगेच चेंज करता येईल. पण रेट सांग मला आधी. हे काय इथंच रेट असतो की. अरे पागल झाला का तू? 6000 सिर्फ. 6000 सिर्फ. बरे चल लवकर साईज सांग. चल टाइम नाही. आय डोंट हॅव टाइम फॉर दिस. अरे सोंडिया, तुला काय लोक लुटायला बसले ते 6000 रुपये होय या ड्रेसला. नरसळ्या आपण डायरेक्ट देतो आणि येतो, जास्त बोलत नाही. बाई ड्रेस कसा आहे पण? ड्रेस कसा आहे? हा ड्रेस कसा आहे? अरे, चांगलं आहे पण. सोन्याचं शर्ट आणि सोन्याचं कार्ट. निव्वळ येडपट कार्टन काय लुटते त्याला. काय लुटते? ड्रेस कसा आहे ते बोल रे, बाकी जाऊ दे. ड्रेस चांगला आहे. चांगला आहे का भारी? भारी आहे. मग ओढणी गायज, ओढणी. मस्त आहे ओढणी. चला आता पुढचं काम करायचं. चला पुढे काय आता? हाय अजून थांबा. दिखा दे गायज 1 मिनिट. चंदन पाउडर, मुल्तानी मट्टी अब लगाएगा थोबड़े को, थोबड़ा चमकेगा मेरी मम्मी का. नेमकं मला लय त्रास होतोय. सगळी हिट झाली जमा आणि लय प्रॉब्लेम झालाय. मी बळबळ उठले. हे बियाणे पुढे झोपू सुद्धा शकत नाही. असलं बियाणं हे आगाव आहे, काय सांगायचं. मी उठलेच नसते अजून. काय हे धड झोपू देत नाही ना, धड काय करू देत नाही. येडपट डोक्याचं. कंट्रोल मजनू कंट्रोल. उदय शेट्टी गोलियां भरता रे जाएगा. चला आता चलो. चंदन सा बदन. आप लगाएंगा मैं इसको चंदन. ये वाला चंदन. गावाला चंदनाचं लाकूड असलं तरी पण आम्ही खायचो त्याला. चंदनाच्या लाकडाला तोंड. तुम्ही काय नव्हते का? तुम्ही शेण बी खात होते गाईचं. डुकरा होय. हा, तुम्ही लाईटीच्या बल्बाखाली अभ्यास करायचे आहे ना. मग सगळे स्ट्रगल आयुष्य. तुम्ही पोहोच शाळेला जायचे. तुमच्या मध्ये शाळेच्या तुमच्या मध्ये नदी असायची आणि तुम्ही पोहोच जायचे. अरे सगळे स्ट्रगल तर तुम्हीच केलेत. पण तुम्ही बल्ब खाली नाही तेव्हा लाईटच नव्हती. आम्ही चिमणीच्या दिव्यात करायचो. चिमणी म्हणतात त्या पत्र्याच्या ह्याला. चिमणीच्या दिव्यात अभ्यास करायचो. ते बी रॉकेल संपन म्हणून झोपायचं, सकाळी लवकर उठायचं. बघा गाईस, माहितीये का? तुमच्या पण घरच्यांनी केलेच असते हा सगळे स्ट्रगल. मग केलंयच. बर्थडे स्किन केअर रुटीन. I don't wanna fall in झालं गोरा 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 गोरा. इथे टाकले हे कानाला बी लाव. कानाला वास्कर दिष्ट लागते. लय नको करू रे बाबा. काहे की तयारी है बे? है बबुआ. अब हम बबुआ जाएंगे छबुआ. घूमने. मग अशी एक रील बघितला मी. ते म्हणते बंगाली आम्ही हमरा बोचा किधर है. हे बघा भूत. हे भूत बघा. काय काय म्हणते? काय म्हणते? आपण नाही का म्हणतो हमरा बबुआ किधर आहे. छोटा छोटा बंगाली असं ते म्हणतो हमरा बोचा किधर है. हमरा बोचे किधर है? पिच्चू है पिच्चू. काय करणार? चला. तर अशा प्रकारे आमचा स्किन केअर झालेला आहे. हे बघा स्किन केअर. हे बघा
काळ्याचं गोर होईल का? हे बघा स्किन केअर गाईज. हे तर गोरच आहे आधी, याचं काय नाही. होईल होईल सब होगा. मेरा थोबडा काला है वो नहीं होने वाला है. त्याच्यानंतर नखपालिश लावा आपण मम्मीला. कुठं तोंडाला? आणि त्यानंतर शीट माझ भूत बनवू. तोंडाला पोलीस लावतात हे झाल्यावर? हा काय घालू? नाकाच्या आड घालचे गोल गोल फिरवायचं. आलाय कुत्र्या. आता स्किन केअर रुटीन सगळ्यात प्रॉपर मी केला गाईच. आणि ह्याला जमला नाही या भूताला, ह्या भूतानी परफेक्ट केलाय. काय जमलंय की? हे बघ माझा, हे बघ हे बघ भूत दिसतंय, भूत ये. बरं अजून काय करायचं झालं का बाबा तुझं? हाय अजून. चला धुतो आता. नजर हो काय गाईज, नजर. तर गाईज कसं आहे, जेवण जात नाही का, घास फिरत नाही, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही माहित नाही. आता कमेंटमध्ये म्हणतात सांगताय की नाही का ज्यांना माहिती ते, तर आम्हाला खरंच माहित नाही. त्याच्यामुळे आम्ही जसं केलं तसं केलं, जेवढं माहिती तेवढं. मग जरा नजर बिजर झाली वाटतं, जरा जेवण जात नाही. काळ्या माणसाला नजर नसती होत म्हणायला, पण हा ते बी डुकरासारख्या माणसाला कसं काय नजर होईल काय तरी बी. असं जेवणच जात नाही. असं जेवण बघितलं ना, जे मी रोजचं डाएट होतं माझं ते खायला लागले ना, तर ते असं उचमळतं, उलटी सारखं वाटते, काहीच खाऊ वाटत नाही, काहीच. दिवसभर एवढं सुद्धा मी बळच खाते. काय झाले अचानक झाले ते, किती दिवस झाले कळत नाही मला. ते सलाईन लावून आल्यापासूनच झाले. नुसतं पोटात पेशंट काय नीट व्हाय ना काही जा. जेव्हा कोरोना आला होता, लॉकडाऊन झालं, तेव्हापासून तुझ्या आजारी किती वर्ष झाले? 3-4 वर्ष. तर थोड्या महिने 2-3 महिनेच असतो चांगला, बाकी 12 महिन्याचा असाच असतोय. नकली माणूस. धागा पण आणला लेकरांनी बांधायला मला. काय देवाला सुद्धा हे व्हायना. काय राक्षस घुसलाय माझ्या अंगात, काय माहिती, काय कळणार. बरं चला, आम्ही करणे काय फेस मास्क व शीट मास्क. ह्याचं एक मधीच अजून. चला बर्थडे आहे भावाचा, ते कर जल्लोष साऱ्या गावाचा. इकडे इकडे चांगले उलट झाले. पोरी नाही का, पोरी काय क्रिएटर पोरी असतात ते नाही का, काय मागवलं की अनबॉक्सिंग करतात, ते अशी करतात. मग खालून वरून पोरांचं काय असतं, सँडल ते खाली काय आहे ते? इसमें है गाइस शीट मास्क. अरे असं लावायचं का तोंडाला आता? कसलं आहे ती चिकट गारण यायचं बघ. त्याला सगळे ओलं दिलेत, नाकाचं तोंडाचं नाकाला सगळं ऍबजॉर्ब झालं पाहिजे. कळलं का? तोंड कुठे आहे त्याला? सगळं आहे. रोहित झोपत होती मी चांगली. अरे असं तू काहीतरी करतोय माझा डोळा कमान कस तरी होत. इकडे सर. हा अरे बरोबर की घे सगळं चिटकाव. वास येतोय कसला त्याचा? चिटकून घे ना. कसं? अरे असं चिटकाव त्याला पूर्ण गिळ लागते काय बाय. कुठे मला दिसा ना मी. हाय 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 मी सगळं चिटकव अख्खं सगळ्या जागी. मग काय होत मला त्याला कलर चेंज उलट लावलंय का उलट लावलंय काय माहित कसं काय असं मला लावण्याला. मग याच्यातल्या नंतर काढ काय असेल ते. अब मेरी बारी. असा बर्थडे असतो? हा बर्थडे. हा अरे बर्थडे पहिल्यांदा जन्मात असलं लावलंय ग भूतावानी. अयो असं बाहेर गेलं उभं राहिलं तर लोक किती हे कसलं गिळगिळ रे. हे सगळी लावतात का असलं? याव वास कशाच येतो ह्याचा? काय आहे ह्याच्यात?
फुलं कुठली जास्मिनची फुलाचं वास वाटतं जे मला. लयच वल्लय गायचे जरा शॉर्ट दिसतोय म्हणजे आबाया मेरा वारी अब दिखेगा तेरा भाई चांद चांद दिखेगा चांद. दाढी बी होईल पांढरी. होणे काय विषय जरा वर घे थोडं वर घे. अरे डोळ्यात कुठे बोट घालतो ठोंबिया. इथून असं वर घे. डोळ्याच्या खाया दाढी बसतच नाही काय तो खरा खरा बुद्ध दिसतोय. कसं दिसतंय गाईस. तर आता लावले आम्ही शीट मास्क. अरे एक म्हणत चाललंय गार्नियरचं शीट मास्क. तुम मुझे देख रहे हो तुम मुझे नाक एवढं मोठं दिसतंय तुझं. असं असं करत राहायचं. फटलंय वाटतं नाक तुझं. नाक काळ नाकला आहे ते मिशी. The next morning. टिटिन 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 टिटिन. गाइस ये बघा नीचे से देखो ऊपर तक गोरा दिख रहा है की नाही. मास्क चिकट चिकट मास्क लागा की मास्क लावून अजून काय मुलतानी माती अजून चंदनची माती. चंदनची माती नाही पावडर. हमको भी देखने दे हम कैसा दिख रहा है. तुम ऐसा काय को कॅमेरा पकड रहा है. दाखवतो. तर आता आम्ही चाललोय गाई. जास्त बोलत नाही. 6 वाजले सकाळचे. 5 वाजता उठलोय ना. आता आम्ही चाललोय दगडूशेठला आमच्या पुण्याचा मानाचा गणपती. तर त्याच्या दर्शनाला पहिले तिथून दिवसाची सुरुवात करणार आहे. तर चला जास्त बोलत नाही कारण की इथं वेळ गेला तर पुढं. ह्याचा गॉगल कसा दिसतोय मला. बुड्डी दिख रही है. चल दे काढू. चल व्हिडिओ पुरता असतो. घे आणि आम्ही सनाट निघालो कारण की आम्हाला बाप्पांची आरती अटेंड करायची होती. आहा काय सुंदर मुख आहे बाप्पांचं. एकदम प्रसन्न प्रसन्न. तर एकदम भारी दर्शन झाल्यानंतर आईचं रिएक्शन बघा. मग कसं झालं दर्शन. बड्डेला नारळ बिरळ दिला. सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. सगळ्यात मोठं आतापर्यंत. भारी झालं ना. चला अजून बहुत दूर जाना है. गाडी में बात करते इथं गर्दी लई आहे. चला सगळी तोंडाकडे बघायला लागले. आता काहीतरी वाटतं कुणाला तरी बोलते मी असं वाटतं. तिकडून माग ना काय दिसत नाही ना तोंड ना कळत नाही काय. त्याच्यामुळं सगळ्यात लय लय भारी दर्शन म्हणजे काय म्हणते आहे भावाचा. सगळेजण म्हणत असते काल एवढ्या निधिंगाना केला. आज सकाळी देवदर्शन आहे गाईज नाही का. निवांत आम्ही जरा उठलोय झोपेत. अजून झोपा गेला नाही आमच्या. त्यामुळे आम्ही जरा शांत आहे. नाहीतर आम्ही ते काय म्हणतात ते गळ्यात घालाय दिलंय ते भेटणं म्हणजे लय नशीब लागतं त्याला. नशीब दगडूशेठ भेटणं. तर मी लास्ट टाइम गेलतो ना गाईज. जेव्हा लास्ट टाइम गेलतो मी तेव्हा काय आलं. मी मास्क बिस लावून जातो. मास्क लावून गेलो होतो नाही का. तरी एकाने ओळखलं तिथलं जो आहे ना. तर त्यांनी ओळखलं मला. मग त्यांनी मला म्हणजे मी लांबून दर्शन घेत होतो. तर डायरेक्ट म्हणजे काय म्हणतात त्याला एक तो फक्त एक काय म्हणतात त्याला की काहीतरी हे झाला मधल्या व्यक्ती. देवाने डायरेक्ट मला त्याच्या पायापाशी बोलून घेतलं माहितीये असं मला फील झालं. कारण की मी मास्क लावून म्हणजे नॉर्मल पब्लिक नाही का आपलं येतं दर्शन घेत तसंच जातो हा कायम. कधी पुढे जात नाही. मास्क लावूनच आपलं जायचं दर्शन घेऊन जात होतो. तर तरी त्यांनी ओळखलं आणि डायरेक्ट मला बाप्पांच्या पायापाशी घेऊन गेलं. भाई असलं भारी दर्शन झालं. मदर शपथ सांगतो लय भारी. कधीच नाही का असं नाही का चेहरा उघडून ओळख दाखवून हा मला न्या पहिल्यांदा असं कधी करतच नाही. सगळे लोक कसले भारी भारी अरे चला आम्ही हे ते चला आम्हाला न्या पहिलं असं करतात. पण हे मास्क लावून जात नाही ओळखत आहे मला. चला नंबरनी चला. आम्ही तुळजापूरला गेलतो तेव्हा अख्खे नंबरनी गेलो पार पुढे पोचलं म्हणतात अरे सांगायचं ना तुम्ही आम्हाला असलेलं. ते म्हणतो नाही देवाला आलोय ना. मग
आता नेलं त्यांनी आणि हे दाखवायसाठी परत घातलंय तुम्हाला. हे मला लय भारी वाटतंय, लय भारी. गणपतीचं भेटणं म्हणजे लय भारी. हे सगळ्यात काहीतरी म्हणतात माझ्या पोरांनी करून दाखवलं काहीतरी. पाय बसतं नारळ दिलं गणपतीची. हा गणपतीचा प्रसाद भारी वाटलं. आता चाललोय आम्ही. मम्मी म्हणजे लाख मोलाची गोष्ट झाली, लाख मोलाची. ते सोनं आणलं ना त्याच्यापेक्षा मोठी वाटते मला. आणि मम्मी केव्हा लहान होती तेव्हापासून गुरुदत्तांना मानती. तर आता आम्ही चाललोय गुरुदत्तांच्या दर्शनाला. पुण्यामध्ये नारायणपूर म्हणून एक आहे, तर तिकडे चाललेलो आहे आता. पोरग मला कुठं फिरवतंय दिवसभर. आज दिवसभर मस्त फिरायचंय. राडा करेंगे, बर्थडे सेलिब्रेट करेंगे कुछ नए तरीके से. यावेळेस जरा म्हणलं नाही का जरा वेगळा बर्थडे करू नाही का. असाच भारी. ते केक कापायचं लहान पोरांमध्ये आता कंटाळा आला मला. मला बी ते बोर होत. तुम्हालाच आवडतं सगळ्यांना. ते आम्हाला तुझं करायला आवडतं. छोटूला आहे ना, मला आवडत नाही ना. ठीक आहे, ओके. तर परत मायलेक निघाले विठ्ठलाची गाणी ऐकत 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 ऐकत. आणि बघतो तर काय पुढे साक्षात विठ्ठलच दिसले. काय तुम्हाला ती ढग दिसते का डोंगराला चालले, त्याला काय म्हणते मम्मी बघा. दूर आहे, दूर दूर असं ढग असतं बाई. दूर आहे म्हणती, दूर काय जा दूर. हा दूर आहे, डोंगराला चाललाय बघा तिकडनं टच करून. दिसतोय तुम्हाला, याला दूर आहे म्हणती. कैसा होगा रे. पुढे बघ रे, कसलं भारी. काय भारी आहे, मस्त आहे रे. लय दिवसात बघा भेटला असेल. तर काय आता चाललेला फोटोशूट बर्थडे गर्लचा. बर्थडे मॉम. कसा आहे ड्रेस बाई, चांगला आहे का नाही. चॉईस कशी आहे माझी. आहे ना, म्हणून तर हा म्हणले अंधारात सुद्धा. अंधारात कुठल्या अंधारात. काल अंधारच होता ना जरा. हा मग कसा आहे. म्हणून म्हटलं या वेळेला काय म्हणायचंच नाही, डायरेक्ट घालायचं. चांगलं वाटत. चला आता गाईज फोटोशूट चालू करू बर्थडे गर्लचा. चलो. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. कुठं बी झाडांची पानं पिणं थोडी वाज घेते. अरे आम्ही लहानपणी लय वाज घ्यायचो. तर मस्त पैकी आता शूट झालेलं आहे. आता जायचं आपल्याला पुढे दर्शनाला. आता चाललोय आपण नारायणपूरला. त्याच्यानंतर अजून पण पुढे जायचंय. बघत राहा. बर्थडे गर्लचा असा बर्थडे संपणार नाही. व्ह्यू तर बघा बाई, कसला क्वालिटी व्ह्यू आहे. नुसतं नाद दाखव बघितलं. आज हम किधर है, आसमान में है. आज मैं ऊपर आसमान नीचे आलोय आम्ही ढगात. ऐकत नाही कोणाला. ये है पुरंदर का किले के नीचे का रोड. हम अभी फोटोशूट हमारा हो गया, हम जा रहे अभी. फोटोशूट बोलते आज तर शेड झाला येऊ. वंदना शेठ. फोटोशूट किया है हमारा अभी. कसे लग रहे हम. आता चाललो देवदर्शनाला. परत बॅक टू पवेलियन. बॅक टू हमरा गॉड, हमरा पप्पा. नीट चालव रे नरपळ्यांनो गाडी. टू व्हीलर चालवतात का काय, विमान चालवतात. तुम्ही असंच चालवतो ना नरसाळ्या. मी आता नीट चालतो. टू व्हीलर अशी सापवानी. कोणची पोरं चालवतात सापवानी गाडी होय रे नरसाळ्यांनो. सगळे मित्र माहिती चांगलेत. अजिबात तशी गाडी चालवायची, नीट चालवायची जरा. यस. मग मी सीट बेल्ट बी लावलाय. लावलाय. तर मग आता कुणाला बघायचंय. काय दत्त महाराज. चला दाखवतो. बघत राहा ब्लॉग. स्टे ट्यून. किती दिवसांनी आली. आठवतच नाही. हा आपण एकदा आलतो 5 वारे करायला. हा त्याला झाले वर्ष आता 300.
3-4 वर्ष झाला असेल मला. नाही ह्याला आलतो लग्नाच्या नंतर आलतो. 1.5 वर्ष झालं. दीड. मनसोक्त गुरुदत्तांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही घेतले अंजीर आणि अंजीर घेतल्यानंतर आम्ही परत दारा खोऱ्यातून सुटलो. सनाट कुठं ते बघत राहावं रे. बालाजीला येऊन किती वर्ष झाले तुला? आठवत बी नाही. मी लहान होतो आम्ही टेम्पोत यायचो. टेम्पोत आठवतो का? बेळ खायचो रोडला बसून साईडला. टेम्पोत आलतो वाटते तेव्हा चालतो आपण लहान होतो. आपण म्हणजे आम्ही. तुम्ही मोठे होते. तुम्ही लहान होता आम्ही मोठे होतो. अरे किती वर्ष झाले बघ. काय बघा काय नाही. लांब तर जाऊ शकत नाही मी. बरं इथं तरी आणलंय जवळ. लांब तर शक्यच नाही प्रवास मला. पण डायरेक्ट वर भेटू द्या. कालच नाही म्हणत होती. कालच नाही मी झोपून किती दिवस झाले. बळबळ आज कसं वाटतं मग आज आले? शेमण्यामुळे आले मी. नाही तर मी काय येते. मी उठतच नाही तिथलं जागेवर. दुखतंय माझं. चला आलोय आता दर्शन बालाजीला. गोविंद रे गोविंद श्री व्यंकटेशा गोविंद. मोठे बालाजी सारखंच वाटतं नाही मग सगळं सेम. प्रति बालाजी फुल प्रसन्न वाटते गाईस. फुल प्रसन्न. थांब इथं तर हे करू. A few hours later. गाईस आता आलोय शॉपिंग करायला घेऊन मदरला. शॉपिंग केली आहे तरी बी शॉपिंग करायचीच आहे. टिक्का पुसला पाहिजे. दुपारचे 2 वाजले आता. आमचे देवदर्शन झालेत सगळे फायनली. वर्ग उपाशी आहे आणि बर्थडे करते माझा. इथं शॉपिंग आधी खाऊन घे म्हणलं तर म्हणताय नको बाहेर खाऊ नाही वाटत. बाहेर नाही खात. बाहेर पुढं मास बीस खोलून घरी जाऊन खाईल. तर अशा प्रकारे आमचा बर्थडे चालू आहे. A few hours later. हा बर्थडे आहे भावाचा. चलो सारे गावाचा. मार्केटिंग नको. फ्री नाहीये. ब्रँड नाहीये. ब्रँड आहे पण फ्री नाहीये. पैसे देऊन आणले. हा फ्री नाहीये तेच. तर बर्थडे आहे भावाचा. अरे भाऊ बघा मेन हे दाखवू द्या. हमें भूलने वाले नहीं है हम. कैसा है हमें भूलने वाले नहीं है. हमरा कैसा ये कभी हमारा ऐसा सत्कार हुआ नहीं रे किधर बचवा. इसलिए हम ये सोते टाइम भी यही पहन के सो. नारळ फुल बी घाली तर त्यांनी दिलेलं आहे. मग घालते की फुल. बघ त्याच्यावर बी नाव आहे दगडूशेठ हलवाई. किधर आहे फुल? ते त्यांचंच आहे ते. फुल हरळी सकट घालेंगे हम. आतापर्यंत कसं आहे कधी कोणी कुठं सत्कार केला नव्हता माहिती. कुठं केलाय ते मी रे. दगडूशेठ गणपती म्हणजे काय जगातलं. भारी. ये हमको बहुत पसंद आया. ये गिफ्ट पहली बार सोने से ज्यादा बढ़कर. कितनी बार बताओ है की नाही. गायांनो बैलांनो आहे की नाही. मग गायांनो बैलांनो. बरं घ्या चला खावा. बर्थडे गर्लचा बर्थडे. संध्याकाळपर्यंत तू काय पैसे हे करत नाही. काय संध्याकाळपर्यंत पैसे ठेवीत नाही तू अकाउंटला. बाय 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 बाय. हे बी घ्या. हे काय खाऊन तर बघते कसं लागते. म्हणती खाणार आहे का एवढा आणतो का. दरवेळेस विचारतो मी नंतर प्रत्येक वेळेस आहे का उरले का संपलं. अरे म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की मला पचत नाही ते तू आणू नाही. आवडतं म्हणून कशाला आणावं माणसाने असं मला म्हणणं नाही रे. पण आता आणलं तुम्ही खाणारच ना. हम अभी भुक्कड माणूस आहे. तुम्हारी मम्मा आहे तुमची जाता. कुठे जिंदगी जाईल का डब्बा खोलता. हे डब्बेच खोला येत नाही मला. काढे त्याला काय सजवायचं आहे काय. बाय 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 बाय. एक खाऊन बघ ना. एक खाऊन बाय 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 बाय. चमचा कुठे हाताने खाऊ का की त्याला काय. चांगली का. चांगली ना. छान छान. लस्सी घे लस्सी. प्राइस बिल आया हे. थांबा ह्याचा विषय करू काय. थांबा कुठे गेला ते काय ते माझ्याकडे काय ते प्राइस आहे काय. जर टाक कशात ह्याच्यात त्याला काय माहित नाही काहीच. शेक एन्जॉय. शेक एन्जॉय.
आणि याला माहित नाही या माणसाला. काम जरा एक मिनिट बुजवा. मसाला हे असलं इंग्लिश कशाला माहिती पाहिजे. इंग्लिश आहे का? मग काय इंग्लिश नाही तर काय. हा बटाट्याचं काप शॉर्ट झाला. काय खाल अख्खा त्यातला वास माझा. मसाला कात्री तिकडे आहे ना कैची. शॉर्ट काम जरा. हे बघ जादूगर शेक शेक बॅग गाईज. शेक शेक मला माहिती आहे, पण मदरला ज्यांना माहित नसतं त्यांच्या समोर कराय माझे वेगळी असते. नाही वाटत लागतं का असं पण करणार. झालं पुढं मग मी होत का नाचल्यावर. हा ते खाऊन बघ. चांगलंय. काय भेटे इंग्लिश लोकांना इंग्लिश आवडत. चमचा आहे ना आपल्या घरात. आणि तुम्ही चल लाव चमचा लाव. काय 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 आज सब काम करके लेंगे इसे. बर्थडे है हमारा. झाड़ू लगाओ, पानी लाओ, पोछा लगाओ. खाना तो आ गया है. ऐश करेंगे आज पूरा दिन. नकली माणूस यार. नकली गाईज नकली. काय? असली जरी नकली काय काय नकली. तर दरवर्षी आपण कसा बर्थडे करतो सगळ्यांना माहितीच आहे. हा बर्थडे भारी आहे. सगळ्यात मला असलाच बर्थडे आवडतो. असलाच केक कापायचा कटळा सगळ्यांनाच आला असं मला त्यावेळेस. आणि हा ब्लॉगच्या स्टार्टिंगला मी म्हणलं होतं की बर्थडे हा कसा केला पाहिजे. तर हा ब्लॉग बघताय तर हा अख्खा ब्लॉग आहे. तर काय तुम्हाला असं वाटतं अजून ऍडिशनल काय केलं असतं त्याने अजून भारी झाला असता बर्थडे, तर ते कमेंट मध्ये सांगा. म्हणजे पुढच्या वर्षी आपण तसा बर्थडे करू. फक्त केक कापायचं सांगू नका. फुगे पिगे लावायचा कटळा आला. अजून काय झालं पुढं तर पुढं. तोपर्यंत बाय बाय. काय तुला बोलायचंय? ते ट्यून काय 2 तास बघत बसणार त्यांना काय काम नाही होय. चला बाय बाय. ठोक लीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.